शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर लोणार ते तळणीच्या मध्ये अजिजपूर फाट्याजवळ मोटरसायकलला लोणारकडून तळणीकडे जाणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये मोटरसायकल चालक सिराज आयुब शेख वय 30 वर्षे याचा जागीच मृत्यू झाला। मोटरसायकल चालक हा अजिजपूरवरून लोणारकडे जात असल्याची माहिती। मयत सिराज याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई व 2 भाऊ आहेत। सिराजच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अपघात झाल्यानंतर काही वेळातच नागरिकांकडून शेगाव ते पंढरपूर दिंडी महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला। दरम्यान घटनास्थळास लोणारचे तहसीलदार व लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी भेट दिली असता तुम्ही विना इंडिकेटरची गाडी पकडता, ट्रिपल सीट गाडी पकडता, परंतु तुम्हाला विना नंबरचे एवढी मोठे टिप्पर का दिसत नाही? त्यांचा स्पीड सुद्धा अनलिमिटेड असतो। मग प्रशासन काही आर्थिक देवाणघेवाण करून या टिप्परवाल्यांना सूट तर देत नाही ना, असा आरोपही उपस्थित नागरिकांनी यावेळी केला। बिना इंडिकेटरची गाडी दिसली कशा पकडतात? बिना नंबर प्लेटची एवढं मोठं वाहन जाऊन राहिलं ते काऊन दिसून राहिलं तुमच्याकडे? स्पीड लिमिटच्या बाहेर आहे, ते स्पीड लिमिट तोडलेली कुठं दिसून राहिले त्या गाड्या? याचा अर्थ असा आहे का प्रशासन त्यात हात बारायचा काहीतरी प्रशासन त्यात? सारे म्हणणार साहेब, इथं सारे म्हणणार आहे की प्रशासनाचा हात असल्याशिवाय। मी काय म्हणतो साहेब, अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परांवर मंठा येथील तहसीलदार लेडीज असून सुद्धा त्या त्यांच्या हद्दीपर्यंत येऊन रात्री कारवाया करतात। मग तुम्ही पुरुष असून तुम्ही दिवसा सुद्धा कारवाया का करत नाही, असाही सवाल यावेळी उपस्थित नागरिकांनी केला। लेडीज हो सर, लेडीज गाड्या धरती आणि याला दिवसा गाड्या दिसत नाही। हे कोणतं आहे धन्या? ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह महाराष्ट्र 1 न्यूज, लोणार।